सिल्वरच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कशन झालं होतं की 1,52,000 हा मेजर सपोर्ट आहे, 1,70,000 मेजर रेजिस्टन्स आहे. तर 1,55,000 प्राईस क्रॉस केल्यानंतर 1,53,000 हा लो मारला आहे आणि जो काही सपोर्ट आहे तिथून प्राईस ही वर गेली आहे. तर 1,52,000 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 1,70,000 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. यामध्ये थोडे दिवस प्राईस राहणार आहे. तर या सिच्युएशनमध्ये काय करणं योग्य राहतं, तर स्ट्रँगल करणं योग्य राहतं. म्हणजे सेम एक्सपायरी डेटचे डिफरंट स्ट्राईक प्राईसचे CE शॉर्ट करणे, म्हणजे 1,70,000चा CE शॉर्ट करणे, 1,50,000चा PE शॉर्ट करणे. म्हणजे नेमकं काय करायचं यावर मी प्रॅक्टिकली दाखवेन. मी 1,70,000 ॲड करतो 24 डिसेंबरचा CE हा ॲड झाला आणि 1,50,000 चा मी 24 डिसेंबरचा PE ॲड करतो. म्हणजे मी हा 1,70,000चा CE शॉर्ट करणार, 1,50,000चा PE शॉर्ट करणार. म्हणजे नेमकं काय होणार, तर ह्या दोन्ही 1,70,000 ते 1,50,000 मध्ये प्राईस थोडे दिवस राहणार आहे आणि त्याचा प्रीमियम तुम्हाला मिळणार. डिके प्रीमियम थिटा डिके हा तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे आता ही CEची प्राईस 3,880 चालू आहे, PEची प्राईस ही 2,245 सुरू आहे. जो काही थिटा डिके होईल तो तुम्हाला स्ट्रँगल केल्यामुळे मिळून जाईल. आणि स्ट्रॅडल काय असतो, स्ट्रॅडल म्हणजे जर तुम्हाला वाटत आहे की प्राईस आता ही सपोज 1,59,000 प्राईस सुरू आहे, तर तुम्हाला वाटत आहे की 1 वीकमध्ये ही म्हणजे वरती 500 आणि खाली 500 1000 रुपयेमध्ये मूव्ह होणार आहे. तर सेम स्ट्राईक प्राईसचे CEP शॉर्ट करून ठेवायचं, म्हणजे त्याचा प्रीमियम तुम्हाला मिळतो, प्रीमियम डिके मिळतो, थिटा डिके जो काही तो एक्सपायरला 0 होणार आहे तो तुम्हाला मिळून जातो. तर या स्ट्रँगल आणि स्ट्रॅडलच्या कन्सेप्ट आहेत. म्हणजे मार्केट सिच्युएशननुसार आपण फ्युचर होल्ड करायचा, स्ट्रँगल करायचा की स्ट्रॅडल करायचा, यावर मार्केट सिच्युएशननुसार डिपेंड राहतं.